अलिबाग तालुक्यातील आवाज इथे जुन्या वादातून 2 गटात गुरुवारी रात्री सशस्त्र हल्ला झाला। या हल्ल्यात धर्मेंद्र राणे या तरुणाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले होते। या गुन्ह्यातील हल्लेखोरांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पाऊस सुरू झाला तेव्हा पावसाचं पाणी गाडीत घुसत असल्याचं लक्षात येताच आवाज येथील विवेक नंदकुमार राणे आणि कुटुंबीय यांनी 4 चाकी गाडी त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ते लावत होते। यावेळी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे आणि अन्य 5 जण त्यांच्याशी वाद करू लागले। यावेळी त्यांच्यातील जुना वाद उफाळून आला। हा वाद इतका टोकाला पोहोचला की राणे कुटुंबियांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला। विवेक नंदकुमार राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी धर्मेंद्र नंदकुमार राणे यास पकडून ठेवलं आणि देवेंद्र म्हात्रे यानं त्याच्या छातीमध्ये चाकू भुसकून त्याची हत्या केली। तसंच त्यांना सोडवायला गेलेला विवेकचा भाऊ विश्वास याच्यावरही चाकूनं हल्ला करण्यात आला। विवेक राणे यांना वैभव म्हात्रे यानं पकडून ठेवलं तर सिया म्हात्रे हिनं त्यांच्या कमरेवर सुरा मारला। राणे यांची आई मध्ये आली असता पूनम म्हात्रे या महिलेनं विवेक यांच्या आईच्या मानेवरही सुरा मारून त्यांना गंभीर दुखापत केली। या वादात धर्मेंद्र राणे या 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर विवेक राणे, विश्वास राणे आणि करुणा राणे हे 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पूनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या 6 जणांवर गुन्हा दाखल करून या 5 जणांना अटक करण्यात आली होती। त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान 2 गटात झालेल्या वादात एका कुटुंबियातील कर्त्या तरुणाचा जीव गेला असून 3 जण रुग्णालयात झगडत आहेत तर दुसरं कुटुंब तुरुंगात पोहोचलंय। या घटनेमुळे आवाजमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे या वादातून नेमकं कुणाला काय मिळालं असा प्रश्न उपस्थित होतोय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।